नागपूर ते कोल्हापूर या दरम्यान होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता शेतकऱ्यांनी आर-पारची लढाई पुकारली आहे। परभणीमध्ये शुक्रवारी झालेल्या प्रकारानंतर सोमवारी राज्यभरात शक्तीपीठ आंदोलनाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। प्रामुख्याने मोजणीसाठी आलेल्या पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी ठाम विरोध केला, पण शेतकऱ्यांनाच पोलिसांनी डांबलं इतकंच काय, काही जणांची धरपकड सुद्धा करण्यात आली आणि आता यामुळेच तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। पाहूयात एक खास रिपोर्ट। जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची। परभणीत पोलिसांचा रझाकारी अवतार। शक्तीपीठ विरोधात आंदोलन, शेतकऱ्यांनाच डांबलं। सगळ्यांना मागणी केली बाबा, आम्ही 5-6 वेळेस आता तुमच्या मोजणीचे अधिकारी आले, आता ही 6वी वेळेस आहे तुमची साहेब, आम्ही परत लावायची। आम्ही 4 फौजफाटे तुम्हाला लेखी दिले, कलेक्टर साहेबांना दिले, तुम्हाला दिले। एक पत्र व्यवहार तुम्ही 25/7/2025चा सॉरी 25/2/2025चा जे आम्ही पत्र केलेलं आहे, हरकत घेतलेली, फक्त त्याचं उत्तर तुम्ही काल पोलीस स्टेशनचा थ्रो दिले, तुम्ही नाही दिलं। ऐका तू ऐकून घ्या, आम्ही तुमचं ऐकलं ना सगळं, तुम्ही आलं का? तुम्ही आम्हाला नोटिसा द्यायला पाहिजे होतं, आम्ही नोटिसा नाकारल्या। तुम्ही संध्याकाळी रात्री 1 वाजता येऊन नोटीस आमच्या घराला। हा राडा सुरू आहे परभणीतल्या सहजपूर जवळा गावात। गावची लोकसंख्या 300 ते 400च्या घरात आणि पोलिसांचा फौजफाटा तब्बल 1000च्या घरात। जमीन शेतकऱ्यांची, पण जबरदस्तीनं मोजणी सुरू आहे प्रशासनाची, तेही सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठसाठी। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला परभणीत जोरदार विरोध होतोय। शुक्रवारी होणाऱ्या मोजणीपूर्वीच परभणी, गंगाखेड आणि दैठणा परिसरातून तब्बल 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि परभणीत खळबळ उडाली। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली। यानंतर परभणीतील शेतकऱ्यांमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आणखीनच संताप वाढला। सहजपूर जवळा गावात शुक्रवारी मोजणी करायला आलेल्या अधिकारी आणि पोलिसांना शेतकऱ्यांनी अडवलं। यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर केला गेला। पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली। महिला शेतकऱ्यांना आणि पोरांना खेचत बाजूला करण्याचा प्रयत्न केला गेला। संतापलेल्या शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला। इतके पोलीस फोर्स, माणसापेक्षा जास्त पोलीस फोर्स झाला आहे। आणि अन्याय काय केला शेतकऱ्यांना? अन्याय नाही तर काय आमचं? आम्ही एसपी साहेबांना एसपी साहेबांना संरक्षणासाठी मोजणी द्यायची आम्हाला काय पोलीसवाले संरक्षण त्याने सहकार्य केलं आतापर्यंत आम्ही त्यांना सहकार्य करणार शेतकरी, पण तुम्हाला महसूल आले म्हणून एकच विनंती आहे, परभणी तालुक्यातील पिंगळी, टाकळगव्हाण, लोहगाव, सहजपूर जवळा, आंबेटाकळी, ताडपांगरी, साळापुरी आणि दैठणा या गावातील शेतकऱ्यांना पुन्हा जमीन मोजणीसाठी नोटिसा आल्यात। मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील 89 गावातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 31 गावातून हा महामार्ग जाणार आहे। परभणी जिल्ह्यात केवळ 2 गावांमध्ये मोजणी झाली आहे। मूलतः दर न ठरवता रस्ता नेण्याचा घाट घातला जात असल्यानेही रोष वाढत असल्याचं सांगितलं जात आहे। 3 वर्षापासून जे हे प्रकरण चालू आहे, शक्तीपीठ महामार्गाचं आंदोलन, फक्त ही हुकुमशाही चालू आहे। शेतकऱ्याला कसं धरायचं, कसं कापायचं, काय करायचं हे त्याने ठरलेलं आहे। या ठिकाणी काय त्याने म्हणावं सरकारने, किंवा शेतकऱ्याला मी समजा तुम्हाला काय पैसे वाढवून देतो, काय हे करतो। आता आमच्या शेतकऱ्याला जर कोणी म्हणलं आम्हाला पैसे एवढे वाढवून देतो, आमचे शेतकरी आम्हाला काटे घालतात, हे मान्य आहे, पण हे होणार आहे एक दिवशी। कोणतं होणार आहे? जशी आज मोजणी सुरू झाली तसे आज आता समजा सुरुवातच झाली समजा इथून पुढे असं आहे, पण तुम्ही मोबाईलच काय सांगितलं नाही। आता आमच्या तोंडातून आम्ही काढतो, आमचेच बाकीचे म्हणजे आम्हाला ह्याला पैशाची गरज आहे की पैशाची कोणालाच गरज नाही। काय पैसा लय दिवस पुरत नाही, जमीन 7 पिढ्या राहू द्या, पडीत राहू द्या, इमा दुष्काळ काही भेटून त्याचा, पण जमीन गेल्यावर पैसा राहत नाही।
नागपूर ते कोल्हापूर जोडला जाणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाला सगळ्याच जिल्ह्यात विरोध होतोय, तर काही बोटावर मोजता येतील इतक्या गावातूनच शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलं जात आहे. अनेक ठिकाणी दर निश्चित न केल्यानंही विरोध होतोय. लातूर जिल्ह्यातील रेणापूर, औसा आणि लातूर तालुक्यातील 22 गावांमधून हा रस्ता जाणार आहे. दर न सांगता मोजणी करण्याच्या सरकारच्या निर्णयाला गावोगावी लोक आव्हान देत आहेत. अशीच परिस्थिती नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि इतर तालुक्यांमधल्या 22 गावांमध्ये आहे. धाराशिव जिल्ह्यातील 19 गावांपैकी केवळ 7 गावांमध्ये मोजणी पूर्ण झाली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील काही गावात मोजणी पूर्ण झाली, तर काही गावांमध्ये विरोध आहे. एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला मतदानाच्या अगोदर सांगितलं होतं की बाबा तुमचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करू. त्यावेळेस आम्ही सर्वांनी सहमतीनं सर्वांना मतदान केलं. सर्व आमदार निवडून आले. त्याच्यानंतर आता याच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या. जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की आचारसंहिता संपल्यानंतर सुरू केली यांनी डायरेक्ट मोजणीच्याच तारीखा डिक्लेअर करून टाकल्या. सरकारचं धोरणच आहे की शेतकऱ्याचं मरण हे मन आज सिद्ध झालंय. कारण की कोणती जर वस्तू जरी घ्यायची असते त्याची वस्तू म्हणजे त्याची किंमत ठरवली जात असते. त्याची म्हणजे आमच्या जमिनीची किंमत नसताना काही नसताना आमच्या रानामध्ये येऊन आमच्या दंडमशाही करून आमची मोजणी केली. म्हणजे हे आम्हाला आता आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही न्याय मागायला घेतो की आम्हाला प्रोटेक्शन द्या म्हणून. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतीचे तुकडे होणार असल्यामुळे अनेकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. याआधीही कोल्हापुरात अनेक मोर्चे निघाले. परभणीत झालेल्या प्रकारानंतर आता पुन्हा एकदा राज्यभर शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे. काँग्रेस नेते सतेज पाटलांसह शेतकरी नेत्यांनी 23 फेब्रुवारीला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर शक्तीपीठ महामार्ग हा पर्यावरण विरोधी आहे. जनतेचा विरोध असूनही हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे, अशी प्रतिक्रिया शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली आहे. सीआरपीएफच्या आणि पोलीस फौजफाट्याच्या उपस्थितीमध्ये जबरदस्तीने शेतकऱ्यांची संयुक्त मोजणी करायची आहे. निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्यानंतर आता मुख्यमंत्री जे आहेत ते कुटील डाव त्यांचा साधत आहेत. शेतकरी गेले 2 वर्ष झालं शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने या महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. हा महामार्ग पर्यावरण विरोधी आहे, जनविरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे. या महामार्गामध्ये प्रचंड असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग जनतेला नको असताना देखील केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी मुख्यमंत्री जे आहेत हे जनतेवरती हा महामार्ग लादतायत. शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा गेल्या 5 वर्षांपासून गाजतोय. अनेक ठिकाणी विरोधाचा सुरू आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आता शेतकऱ्यांचा विरोध कसा शांत करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. नझीर खान, NDTV मराठी, परभणी.